राज्यातील उद्योग वाढीसाठी राज्य शासनाने अनेक ठोस निर्णय घेतलेत। युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे। जिल्ह्यातील उद्योजकांनी जास्तीत जास्त तरुणांना या योजनेत सहभागी करावं असं आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी केलं। गोशिमा मॅक पदाधिकारी तसंच उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती देण्यासाठी आज गोशिमा मॅक पदाधिकारी आणि उद्योजकांची बैठक झाली। अध्यक्षस्थानी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख होते। यावेळी गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्य शासनाने MIDCतील 1400 भूखंड उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिलेत। त्याबद्दलची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे। उद्योजकांची मागणी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतल्याचं उमेश देशमुख यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यातील MIDCतील अजूनही 50 ते 60 भूखंड उपलब्ध आहेत। तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून राज्यातील युवकांमधील कौशल्यात वाढ केली जाईल। शिवाय नोकरी मिळवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे उद्योजकांनी जास्तीत जास्त तरुणांना या योजनेत सहभागी करावं असं आवाहन देशमुख यांनी केलंय। प्रशिक्षण कालावधीत 12वी पास विद्यार्थ्याला 6000, ITI प्रशिक्षणार्थीला 8 आणि पदवीधर युवकाला 10,000 रुपये दिले जाणार आहेत अशी माहिती देशमुख यांनी दिली। बैठकीला MIDCचे कार्यकारी अभियंता IA नाईक, गोशिमाचे मानस सचिव संजय देशिंगे, रामचंद्र लोहार, VR जगताप, अनिरुद्ध तगारे, विनयकुमार चौगुले, पद्मराज पाटील यांच्यासह उद्योजक उपस्थित होते।